Hello friends, I am Dr. Ram Gaikwad and today we are going to learn NAND and NOR gates as universal gates. This is the third lecture in series of lectures on digital electronics. Let's begin with the question, what is universal gates? The answer is a gate which can be used to create any logic gate is called universal gate. And why do NAND and NOR gates are known as universal gates? All the other gates like AND, OR, NOT, XOR and XNOR can be derived using NAND and NOR gates. NAND and NOR gates are economical and easier to fabricate and are basic gates used in all IC digital logic families. Now let's start with NAND gate as an universal gate. Why it is so? We know any Boolean expression can be implemented using AND, OR and NOT gates. In the similar way, AND, OR, NOT, NOR, XOR and XNOR gates can be implemented using NAND gates. That is why NAND gate is an universal gate. First of all, NAND gate as a NOT gate. NOT gate can be obtained by joining the inputs of NAND gate. आता इथे लॉजिक डायग्राम आहे. लॉजिक डायग्राम मध्ये आपण काय केलेलं आहे, एक NAND गेट वापरलेला आहे आणि त्याचे जे दोन्ही इनपुट्स आहेत ते काय केलेले आहेत, जॉईन केलेले आहेत किंवा शॉर्ट केलेले आहेत. तर जर आपण ए हे इनपुट दिलं तर त्याचं आउटपुट काय असणार आहे, y = a कॉम्प्लिमेंट असणार आहे आणि त्याचं हे ट्रुथ टेबल आहे जे की जर 0 इनपुट दिलं तर त्याचं कॉम्प्लिमेंट 1 येणार आहे, 1 इनपुट दिलं तर त्याचं कॉम्प्लिमेंट 0 येणार आहे. नेक्स्ट आहे NAND गेट ॲज ॲन AND गेट. फर्स्ट ऑफ ऑल NAND गेट इज ॲन इन्व्हर्टेड AND गेट. हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. प्रिव्हियस स्लाइडमध्येच आपण पाहिलेलं आहे की सिंगल इनपुट NAND गेट ॲक्ट्स लाईक ॲन इन्व्हर्टर. आता फायनली बघा, NAND गेट followed by a single input NAND gate becomes AND gate. आता हे कसं, हे लॉजिक डायग्राम मध्ये आपल्याला लक्षात येईल. हे 2 इनपुट्स आपण NAND गेट साठी घेतलेले आहेत. तर NAND गेट 1 ला काय आहेत, 2 इनपुट्स आहेत A आणि B. त्याचा आउटपुट काय असणार आहे आपल्याकडे, y प्राइम = a.b कॉम्प्लिमेंट असणार आहे. आता ह्याच्या पुढे मी काय केलं, इन्व्हर्टर लावला. म्हणजेच काय केलं, सिंगल इनपुट NAND गेट जर जोडलं तर ते काय येणार, फायनली आपल्याला आउटपुट y = ab कॉम्प्लिमेंट आणखी त्याचा कॉम्प्लिमेंट, फायनली y = ab आपल्याला भेटणार आहे. इथं ट्रुथ टेबलमध्ये देखील दाखवलेलं आहे. a आणि b हे काय घेतलेले आहेत, इनपुट्स घेतलेले आहेत. 0 0 0 1 1 0 1 1. y प्राइम काय आहे, ab कॉम्प्लिमेंट, हे काय येणार आहे. तर आपल्याला माहिती आहे की NAND गेटचं आउटपुट काय आहे, इफ वन ऑफ द इनपुट इज लो आउटपुट इज हाय. तर 1 1 1 0 हे NANड गेटचं आउटपुट असणार आहे. त्याच्यापुढे आपण जर इन्व्हर्टर लावला म्हणजेच काय केलं, y = ab कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट म्हणजेच ab. तर ह्याचं इन्व्हर्जन इथे येणार 0 0 0 1. हे आपल्याला माहिती आहे की हे AND गेटचं आउटपुट आहे. नेक्स्ट इज NAND गेट ॲज ॲन OR गेट. इथे आहे लॉजिक डायग्राम आहे. ए आणि बी काय आहेत, तर इनपुट्स आहेत. इथं 1 आणि 2 काय आहेत, 1 आणि 2 NAND गेट्स काय आहेत, सिंगल इनपुट NAND गेट्स आहेत. इट ॲक्ट्स लाईक ॲन इन्व्हर्टर, आपण प्रिव्हियसली बघितलेलं आहे. तर फर्स्ट NAND गेटचं आउटपुट काय असणार आहे, y1 = a कॉम्प्लिमेंट असणार आहे आणि सेकंड NAND गेटचं आउटपुट काय असणार आहे, y2 = b कॉम्प्लिमेंट. हे आउटपुट काय केले आहेत, थर्ड NAND गेटला आपण ॲज एन इनपुट वापरलेले आहेत. थर्ड NAND गेटचं आउटपुट काय असणार आहे, तर y = a कॉम्प्लिमेंट डॉट b कॉम्प्लिमेंट होल कॉम्प्लिमेंट, ह्या सगळ्याचं काय असणार आहे, कॉम्प्लिमेंट असणार आहे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, डी मॉर्गन्स थेरम अप्लाय करायचा आहे. कोणतं डी मॉर्गन्स थेरम आपण अप्लाय करणार आहोत, इथे फर्स्ट डी मॉर्गन्स थेरम आपण अप्लाय करणार आहोत. जर तुम्ही डी मॉर्गन्स थेरमवरचा आपला जर व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तो तुम्ही पाहू शकता. आता इथं फर्स्ट डी मॉर्गन्स थेरम अप्लाय केल्यानंतर काय असणार आहे आपल्याकडे, तर फर्स्ट डी मॉर्गन्स थेरम काय आहे, तर
कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट ऑफ टू इनपुट व्हेरिएबल्स इक्वल्स टू द सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. म्हणजेच काय असणार आहे, फर्स्ट इनपुट व्हेरिएबल काय आहे, ए कॉम्प्लिमेंट, त्याचं काय असणार आहे, ए कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट, मीन्स काय असणार आहे, ए प्लस बी या ओरिजिनल क्वांटिटीज येणार आहेत आपल्याकडे. फायनली आपल्याकडे काय आहे, इथे ट्रुथ टेबल आहे. ए आणि बी हे इनपुट व्हेरिएबल्स आहेत, 0 0 0 1 1 0 1 1, आणि आपल्याला ऑर गेटचं आउटपुट माहितीच आहे. इफ वन ऑफ द इनपुट इज हाय, if one of the input is high, output is high. That is why 0 1 1 1 हे काय असणार आहे, आपल्याकडे फायनल आउटपुट असणार आहे. Therefore NAND gate acts as an OR gate with this logic arrangement. Next is NAND gate as a NOR gate. आता आपल्याला माहिती आहे NOR gate आपल्याला कसं भेटणार आहे, OR gate followed by an inverter becomes NOR गेट. तर आपल्याकडे OR गेटची मगाशी लॉजिक डायग्रॅम आहेच. हे 3 NAND गेट्स वापरून आपण काय केलं होतं, OR गेट तयार केलं होतं. आता ह्याच्या पुढे काय करायचं, आपल्याला फक्त एक इन्व्हर्टर जोडायचा आहे. इन्व्हर्टर कसं तयार होतो, सिंगल इनपुट NAND गेट ॲक्ट्स लाईक ॲन इन्व्हर्टर. फक्त ह्या आउटपुटला काय केलं आपण, पुढे इन्व्हर्टर जोडलेला आहे, जो की सिंगल इनपुट NAND गेट आहे. तो जोडल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, जे काही आउटपुट होतं ऑर गेटचं y इक्वल्स टू ए प्लस बी, त्याचं काय भेटणार आहे आपल्याला, कॉम्प्लिमेंट. इट ॲक्ट्स लाईक ॲन नॉर गेट. आता हे आहे आपल्याकडे ट्रुथ टेबल. यामध्ये 2 इनपुट्स आहेत, 0 0 0 1 1 0 1 1. y3चं आउटपुट काय आहे, हे ऑर गेटचं आउटपुट आहे, 0 1 1 1. आणि फायनली इन्व्हर्ट केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, y इक्वल्स टू ए प्लस बी कॉम्प्लिमेंट, म्हणजेच काय 1 0 0 0. नेक्स्ट इज NAND गेट ॲज ॲन XOR गेट ऑर एक्सक्लुझिव्ह OR गेट. तर यामध्ये आता लॉजिक डायग्राम आपण बघतोय. इथे 4 NAND गेट वापरलेले आहेत. NAND गेट 1ला काय इनपुट आहे, ए आणि बी हे डायरेक्ट इनपुट आहे, त्याचा आउटपुट काय असणार आहे, y1 इक्वल्स टू ए बी कॉम्प्लिमेंट असणार आहे. NAND गेट 2 आणि 3 साठी एक इनपुट काय आहे, तर NAND गेट 1चं आउटपुट हे त्याला एक इनपुट असे दिलेले आहेत, आणि दुसरं इनपुट काय आहे, तर ओरिजिनली ए आणि बी हे इनपुट दिलेलं आहे. तर आता NAND गेट 2चं आउटपुट कसं असणार आहे हे आपण बघूयात. NAND गेट 2चं आउटपुट काय असणार आहे, प्रोडक्ट ऑफ 2 इनपुट व्हेरिएबल्स आणि त्याचा कॉम्प्लिमेंट, ए डॉट ए बी कॉम्प्लिमेंट अँड होल कॉम्प्लिमेंट. आता इथे काय केलं आपण, डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम अप्लाय केला, जो की कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट ऑफ 2 इनपुट व्हेरिएबल्स इक्वल्स टू दी सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. म्हणजेच काय असणार आहे, ए कॉम्प्लिमेंट प्लस ए बी कॉम्प्लिमेंट त्याचा कॉम्प्लिमेंट, म्हणजेच काय असणार आहे, y2 इक्वल्स टू ए कॉम्प्लिमेंट प्लस ए बी. सिमिलरली y3 इक्वल्स टू बी कॉम्प्लिमेंट प्लस ए बी असणार आहे. आता हे काय झाले, 2 आणि 3चे आउटपुट झाले. 2 आणि 3चे आउटपुट काय केलेले आहेत, 4ला ॲज ॲन इनपुट वापरलेले आहेत, आणि 4th NAND गेटचं आउटपुट जे काय आहे ते कसं कॅल्क्युलेट केलं आहे हे आपण इथे बघूयात. 2 इनपुट्स काय आहेत, ए कॉम्प्लिमेंट प्लस ए बी, बी कॉम्प्लिमेंट प्लस ए बी. हे 2 इनपुट आल्यानंतर काय होणार आहे, त्याचं आउटपुट प्रोडक्ट ऑफ 2 इनपुट व्हेरिएबल अँड इट्स कॉम्प्लिमेंट इज द आउटपुट ऑफ 4th NAND गेट असणार आहे. आता इथे काय केलं आपण, डी मॉर्गन्स अगेन फर्स्ट थेरम अप्लाय केला, जो की कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट ऑफ 2 इनपुट व्हेरिएबल्स इज इक्वल टू दी सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. या 2 ब्रॅकेटेड क्वांटिटीचा काय घेतला, कॉम्प्लिमेंट घेतला. आता इथे डी मॉर्गन्स सेकंड थेरम अप्लाय केलेला आहे, जो की कॉम्प्लिमेंट ऑफ सम ऑफ 2 इनपुट व्हेरिएबल्स इज इक्वल टू दी प्रोडक्ट ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. म्हणजेच काय येणार, फर्स्ट क्वांटिटीचा कॉम्प्लिमेंट, ए कॉम्प्लिमेंटचं कॉम्प्लिमेंट डॉट ए बी कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंटचं कॉम्प्लिमेंट डॉट ए बी कॉम्प्लिमेंट हे आलं. म्हणजेच काय आलं, ए कॉम्प्लिमेंटचं कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय झाला, ए इंटू ए बी कॉम्प्लिमेंट प्लस बी इंटू ए बी कॉम्प्लिमेंट. यातून ए बी कॉम्प्लिमेंट कॉमन बाहेर काढला, त्यानंतर काय आपल्याला भेटणार, वाय इक्वल्स टू ए बी कॉम्प्लिमेंट इंटू ब्रॅकेट ए प्लस बी. आता ए बी कॉम्प्लिमेंटला अगेन काय आपण केलं, रिप्लेस डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम अप्लाय केला, कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट ऑफ 2 इनपुट व्हेरिएबल्स इज इक्वल टू दी सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स.
दॅट इज इक्वल टू वाय इक्वल्स टू ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट डॉट ए प्लस बी. आता हे ब्रॅकेट ओपन करून घेतले, ए कॉम्प्लिमेंट डॉट ए प्लस ए कॉम्प्लिमेंट डॉट बी प्लस बी कॉम्प्लिमेंट डॉट ए प्लस बी कॉम्प्लिमेंट डॉट बी. आणि आपल्याला माहिती आहे ए क्वांटिटी इंटू इट्स कॉम्प्लिमेंट बिकम्स 0. ए क्वांटिटी इंटू इट्स कॉम्प्लिमेंट्स बिकम्स 0. मग आपल्याकडे फायनली राहिलं काय, ए कॉम्प्लिमेंट डॉट बी प्लस बी कॉम्प्लिमेंट डॉट ए, जे की एक्सऑर गेटचं आउटपुट असणार आहे. हेच ट्रूथ टेबलमध्ये आपण इथे दिलेलं आहे. ए आणि बी हे इनपुट व्हेरिएबल्स आहेत, 0 0 0 1 1 0 1 1. ए बी कॉम्प्लिमेंट आपल्याकडे इथे दिलेला आहे 1 1 1 0. ए प्लस बी आपल्याला घेतलेला आहे जो की 0 1 1 1 हा आहे. आणखी फायनली आपल्याकडे एक्सऑर गेटचं आउटपुट असणार आहे ए कॉम्प्लिमेंट डॉट बी प्लस बी कॉम्प्लिमेंट डॉट ए, 0 1 1 0. Next is NAND gate as an XNOR gate or exclusive NOR gate. प्रिव्हियस स्लाइडमध्येच आपण XOR गेट बघितलं होतं. आणि XNOR गेट म्हणजेच काय आहे, तर XOR गेट फॉलोड बाय ॲन इन्व्हर्टर बिकम्स XNOR गेट. म्हणजेच काय असणार आहे, XOR गेटचं जे काही आउटपुट आहे त्याच्या अपोजिट आउटपुट काय असणार आहे, XNOR गेटचं असणार आहे. मग इथंपर्यंत NAND गेट 4पर्यंत तरी आपलं सगळं काही सेम असणार आहे, लॉजिक डायग्राम सगळी सेम असणार आहे. त्याच्या पुढे त्याला फक्त इन्व्हर्जन करायचं आहे. म्हणजेच काय केलेलं आहे, सिंगल इनपुट NAND गेट वापरलेलं आहे, जे की आपल्याला ह्या जे काही आउटपुट आहे एक्सऑर गेटचं त्याचं काय करून देणार आहे, इन्व्हर्जन करून देणार आहे, जे की वाय इक्वल्स टू ए बी प्लस ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट आलेलं आहे. हे कसं आलेलं आहे इथे आपण बघूयात. तर आपण जी काही क्वांटिटी आहे त्याचं इन्व्हर्जन घेतलं, ए कॉम्प्लिमेंट डॉट बी प्लस बी कॉम्प्लिमेंट डॉट ए होल कॉम्प्लिमेंट. आता आपण इथे काय केलं, तर डी मॉर्गन्स सेकंड थेरम ॲप्लाय केला. कॉम्प्लिमेंट ऑफ सम ऑफ टू इनपुट व्हेरिएबल्स इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. आता ह्या दोन व्हेरिएबल्सचं काय घेतले, कॉम्प्लिमेंट्स घेतले. इथे आपण काय केलं, डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम ॲप्लाय केला. Complement of product of two input variables is equal to the sum of their complements. Again complement of product of two input variables is equal to the sum of their complements. हे इथं आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे. तर ए कॉम्प्लिमेंटचं कॉम्प्लिमेंट काय आला, ए प्लस बी कॉम्प्लिमेंट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेटमध्ये बी प्लस ए कॉम्प्लिमेंट. हे ब्रॅकेट ओपन केलं. ब्रॅकेट ओपन केल्यानंतर आपल्याकडे ए बी प्लस ए डॉट ए कॉम्प्लिमेंट प्लस बी डॉट बी कॉम्प्लिमेंट प्लस ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट आलं. अँड वी नो ओरिजिनल क्वांटिटी इंटू इट्स कॉम्प्लिमेंट बिकम्स 0. ह्या दोन क्वांटिटी काय झाल्या, 0 झाल्या. फायनली आपल्याकडे काय आलं, वाय इक्वल्स टू ए बी प्लस ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट हे आलं आहे. हे जे की XNOR गेट इथे आहे, हे ट्रूथ टेबल आहे जिथे ए आणि बी हे काय आहेत, इनपुट्स आहेत. 0 0 0 1 1 0 1 1 ह्या इनपुट व्हॅल्यूज आहेत. वाय प्राईम हे काय आहे, ए कॉम्प्लिमेंट बी प्लस बी कॉम्प्लिमेंट ए हे एक्सऑर गेटचं आउटपुट आहे, जे की 0 1 1 0 असं एक्सऑर गेटचं आउटपुट आहे. आणखी आपल्याला फायनली हवं आहे ते XNOR गेटचं आउटपुट हवं आहे, जे की वाय इक्वल्स टू ए बी प्लस ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट आहे, जे की ह्याचं इन्व्हर्जन असणार आहे. म्हणजेच 1 0 0 1. आत्तापर्यंत आपण काय पाहिले, तर NAND गेटपासून सगळे बेसिक गेट्स डिराईव्ह केले, परत डिराईव्ड गेट्ससुद्धा डिराईव्ह केलेले आहेत. आता NOR गेट ॲज युनिव्हर्सल गेट हे आपण आता पाहणार आहोत. वी नो एनी बुलियन एक्सप्रेशन कॅन बी इम्प्लिमेंटेड यूजिंग अँड ऑर अँड नॉट गेट्स. अगेन इन द सिमिलर वे अँड ऑर नॉट NAND XOR and XNOR gates can be implemented using NOR gates only. यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल NOR gate as a NOT gate. NOT gate can be obtained by joining the inputs of NOR gate. जसे की आपण NAND गेटच्या बाबतीत पाहिलं होतं तसंच इथे देखील आहे. NOR गेटचे जर दोन्ही इनपुट आपण जॉईन केले तर त्याचं काय असणार आहे, आउटपुट जे काय असणार आहे ते इनपुटचं इन्व्हर्जन असणार आहे. सपोज आता या केसमध्ये आपण बघितलं की ए हे इनपुट आहे. NOR गेटचं आउटपुट काय असणार आहे, ए
प्लस बीचा कॉम्प्लिमेंट, जर दोन इनपुट्स असतील तर. जर समजा एकच इनपुट असेल तर ए प्लस एचा कॉम्प्लिमेंट असणार आहे, म्हणजेच काय ए प्लस ए इक्वल्स टू एचा कॉम्प्लिमेंट. फायनली यू विल गेट द इन्व्हर्जन ऑफ इनपुट सिग्नल. इथे आहे ट्रुथ टेबल. जर 0 इनपुट केलं तर आपल्याला आउटपुट काय भेटणार आहे 1. 1 इनपुट जर केलं तर आउटपुट 0. Next is NOR gate as an OR gate. First of all, we know a NOR gate is an inverted OR gate. Now, आपण previous slide मध्येच पाहिलं आहे की a single input NOR gate acts like an inverter. आता नीट लक्ष द्या, NOR gate followed by single input NOR gate becomes OR gate. म्हणजेच काय की NOR gate followed by an inverter becomes OR gate. आता हे कसं, हे लॉजिक डायग्राममध्ये आपण बघूयात. हे काय आहे, डबल इनपुट NOR गेट आहे. त्याचं आउटपुट काय असणार आहे वाय प्राईम इक्वल्स टू ए प्लस बी, त्याचा कॉम्प्लिमेंट. आता हे काय केलं तर सिंगल इनपुट NOR गेट पुढं आपण एक वापरलेला आहे. सिंगल इनपुट NOR गेट काय करणार, जे काही त्याला इनपुट दिलेलं आहे त्याचं काय करणार आपल्याला इन्व्हर्जन देणार. दॅट इज वाय इक्वल्स टू ए प्लस बी कॉम्प्लिमेंट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट, म्हणजेच काय असणार आहे फायनली वी गेट ए प्लस बी. ए प्लस बी हे कशाचं आउटपुट असणार आहे OR गेटचं असणार आहे. आता इथं हे ट्रुथ टेबल आहे. ए आणि बी हे काय आहेत इनपुट्स आहेत 0 0 0 1 1 0 1 1. NOR गेटचं आउटपुट आहे काय असणार आहे, तर NOR गेटच्या बाबतीत आपण काय पाहिलेलं आहे की इफ वन ऑफ द इनपुट इज हाय, इफ वन ऑफ द इनपुट इज हाय आउटपुट इज लो. आणि ह्याचंच इन्व्हर्जन काय असणार आहे तर वाय इक्वल्स टू ए प्लस बी, जे 1 काय 0 1 1 1. हे कशाचं आउटपुट आहे. सो व्हॉट वी हॅव स्टडीड हियर, OR गेट कॅन बी बिल्ड युजिंग NOR गेट. नेक्स्ट इज NOR गेट ॲज ॲन अँड गेट. यासाठी लॉजिक डायग्राम आहे ज्यामध्ये आपण 3 NOR गेट वापरलेले आहेत. NOR गेट 1 आणि 2 जे आहेत ते सिंगल इनपुट NOR गेट आहेत, त्यामुळे ते काय करतील इट ॲक्ट्स ॲज ॲन इन्व्हर्टर. म्हणजेच काय ए हे इनपुट दिलं तर NOR गेट 1चं आउटपुट काय असणार आहे ए कॉम्प्लिमेंट असणार आहे. बी या इनपुटसाठी NOR गेट 2चं आउटपुट काय असणार आहे बी कॉम्प्लिमेंट असणार आहे. हे दोन आउटपुट जे आहेत NOR गेट 1 आणि 2चे जे आउटपुट्स आहेत ते ॲज अ इनपुट फॉर NOR गेट 3 आपण यूज करणार आहोत. आणि NOR गेट 3चं आउटपुट काय असणार आहे तर वाय इक्वल्स टू ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट होल कॉम्प्लिमेंट. आता इथे आपण डी मॉर्गन्स सेकंड थेरम अप्लाय केला. कॉम्प्लिमेंट ऑफ सम ऑफ 2 इनपुट व्हेरिएबल्स इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर कॉम्प्लिमेंट. म्हणजेच काय ए कॉम्प्लिमेंटचं कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंटचं कॉम्प्लिमेंट गेट कॅन्सल्ड इक्वल्स टू ए बी. इथे आहे ट्रुथ टेबल. ए आणि बी हे काय आहेत इनपुट व्हेरिएबल्स आहेत 0 0 0 1 1 0 1 1. आणि ए बी म्हणजेच काय आहे प्रोडक्ट ऑफ 2 इनपुट व्हेरिएबल्स, जे की आउटपुट ऑफ अँड गेट आहे. ते आपल्याला काय मिळणार आहे इफ वन ऑफ द इनपुट इज लो, इफ वन ऑफ द इनपुट इज लो आउटपुट इज लो. त्याप्रमाणे 0 0 0 1 हे काय असणार आहे ह्याचं आउटपुट असणार आहे. इथं आपण काय पाहिलेलं आहे अँड गेट कॅन बी बिल्ड युजिंग NOR गेट ओनली. नेक्स्ट आहे NOR गेट ॲज अ NAND गेट. आपल्याला माहिती आहे NAND गेट म्हणजेच काय आहे अँड गेटचं इन्व्हर्जन आहे, किंवा अँड गेट फॉलोड बाय नॉट गेट इज नथिंग बट NAND गेट. आता लॉजिक डायग्राम बघा, आपल्याला हे सगळं सर्किट कशाच्या फॉर्ममध्ये बिल्ड करायचं आहे NOR गेट वापरून बिल्डअप करायचं आहे. प्रिव्हियस स्लाइडमध्ये आपण अँड गेटसाठी NOR गेट 1 2 3 हे वापरून अँड गेट तयार केलं होतं. त्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे फक्त नॉट गेट लावायचं आहे, जे की सिंगल इनपुट NOR गेट असणार आहे. तर Y3 हे आउटपुट आपण बघितलं होतं ते ए बी इतकं आलं होतं. त्याच्या पुढे आपण काय केलं सिंगल इनपुट किंवा जॉईंड इनपुट NOR गेट वापरलं तर ते काय मिळणार आहे आपल्याला फायनली y इक्वल्स टू ए बी कॉम्प्लिमेंट मिळणार आहे. हे ट्रुथ टेबलमध्ये सुद्धा दिलेलं आहे. 0 0 0 1 1 0 1 1 हे काय आहेत इनपुट्स आहेत. y इक्वल्स टू ए बी म्हणजेच काय की इफ वन ऑफ द इनपुट इज लो आउटपुट इज लो.
तर आउटपुट काय आहे अँड गेटचं 0 0 0 1 आणि पुढे इन्व्हर्जनसाठी आपण काय वापरलंय सिंगल इनपुट नॉर गेट वापरलंय, त्याचं काय झालेलं आहे इन्व्हर्जन झालेलं आहे, दॅट इज y इक्वल्स टू AB कॉम्प्लिमेंट. हे कशाचं आउटपुट आहे तर नॅन्ड गेटचं आउटपुट आहे जे की 1 1 1 0 इतकं आलेलं आहे. यातून आपण काय पाहिलेलं आहे नॅन्ड गेट कॅन बी बिल्ट युजिंग नॉर गेट्स ओनली. नेक्स्ट आहे नॉर गेट ॲज ॲन एक्सऑर गेट और एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. यासाठी लॉजिक डायग्राम इथे दिलेली आहे. नॉर गेट 1 आणि 2 काय आहेत तर हे इन्व्हर्टर आहेत किंवा नॉट गेटसाठी वापरलेले आहेत, ॲज अ नॉट गेट वापरलेले आहेत. त्याचं आउटपुट असणार आहे ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट. सिमिलरली हे जे दोन आउटपुट्स आहेत हे कशाला दिलेले आहेत नॉर गेट 3 साठी इनपुट म्हणून वापरलेले आहेत आणि हे याचं आउटपुट y3 हे काय आहे इट्स AB. आणखी नॉर गेट जो 4 वापरलेला आहे त्याला डायरेक्ट ए आणि बी दिलेले आहेत, त्याचं आउटपुट y4 इक्वल्स टू काय असणार आहे ए प्लस बी कॉम्प्लिमेंट इतका असणार आहे. ए प्लस बी कॉम्प्लिमेंट ह्यासाठी आपण डी मॉर्गन्स सेकंड थेरम यूज केला. कॉम्प्लिमेंट ऑफ सम ऑफ टू इनपुट व्हेरिएबल्स इक्वल्स टू द प्रॉडक्ट ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स, म्हणजेच काय आला ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट आला. आता y3 आणि y4 हे ॲज अ इनपुट फॉर 5th नॉर गेट आपण वापरलेले आहेत आणि त्याचं आउटपुट जे काही आलेलं आहे ते y इक्वल्स टू ए कॉम्प्लिमेंट डॉट बी प्लस ए बी कॉम्प्लिमेंट हे आलेलं आहे. हे कसं आलं ते आपण इथं बघणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण काय घेतलं तर y इक्वल्स टू ए बी हा एक इनपुट आहे ए बी प्लस ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट याचा होल कॉम्प्लिमेंट घेतला. इथे आपण डी मॉर्गन सेकंड थेरम वापरला जो की कॉम्प्लिमेंट ऑफ सम ऑफ टू इनपुट व्हेरिएबल्स इक्वल्स टू द प्रोडक्ट ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स इक्वल्स टू ए बी कॉम्प्लिमेंट डॉट ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट होल कॉम्प्लिमेंट. आता ए बी कॉम्प्लिमेंटसाठी आपण काय वापरलं तर डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम वापरला. कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट ऑफ टू इनपुट व्हेरिएबल्स इक्वल्स टू सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स दॅट इज ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट हा ए बी कॉम्प्लिमेंटचं उत्तर आलं. आणखी यासाठी डी मॉर्गन्स अगेन फर्स्ट थेरम वापरला जो की कॉम्प्लिमेंट ऑफ प्रॉडक्ट ऑफ टू इनपुट व्हेरिएबल्स इक्वल टू द सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स जे की ए प्लस बी आलं. आता हे ब्रॅकेट ओपन करून घेतले ए कॉम्प्लिमेंट डॉट ए प्लस ए कॉम्प्लिमेंट डॉट बी प्लस ए बी कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट डॉट बी. द ओरिजिनल input variable into its complement becomes 0. The original input variable into its complement becomes 0. या दोन क्वांटिटीज काय झाल्या 0 झाल्या. उरले काय आपल्याकडे तर ए कॉम्प्लिमेंट बी प्लस ए बी कॉम्प्लिमेंट जे की नॉर गेटचं एक्सऑर गेटचं आउटपुट आहे. इथे ट्रुथ टेबल दिलेला आहे. ए आणि बी हे काय आहेत इनपुट व्हेरिएबल्स आहेत 0 0 0 1 1 0 1 1. जेव्हा दोन इनपुट्स आयडेंटिकल असतील दॅट इज 0 0 और 1 1 तेव्हा आउटपुट काय असणार आहे लो असणार आहे. ठीक आहे. तर याचं आउटपुट काय असणार आहे एक्सऑर गेटचं 0 1 1 0. यामध्ये नेक्स्ट आहे नॉर गेट ॲज ॲन एक्स नॉर गेट. यासाठी लॉजिक डायग्राम आहे. हे नॉर गेट 1 2 3 4 4 नॉर गेट वापरलेले आहेत. नॉर गेट 1 साठी इनपुट काय असणार आहे ए आणि बी डायरेक्ट असणार आहे. तर त्याचं आउटपुट जे आहे y1 इक्वल्स टू ए प्लस बी कॉम्प्लिमेंट हे असणार आहे. तर ए प्लस बी कॉम्प्लिमेंट यासाठी आपण काय केलं डी मॉर्गन सेकंड थेरम ॲप्लाय केला. कॉम्प्लिमेंट ऑफ सम ऑफ टू इनपुट व्हेरिएबल्स इक्वल्स टू द प्रॉडक्ट ऑफ देअर कॉम्प्लिमेंट. त्यावरून आपल्याला मिळालं ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट. आता हे ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट हे आपण काय केलं वन ऑफ द इनपुट्स फॉर 2 and 3 नॉर गेट असं वापरलेलं आहे आपण. आणि दुसरे जे काही इनपुट आहे ते ए हे सेकंड नॉर गेटसाठी असणार आहे आणि बी हे थर्ड नॉर गेटसाठी असणार आहे. आता सेकंड नॉर गेटचं आउटपुट काय असणार आहे तर ए प्लस ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट होल कॉम्प्लिमेंट असणार आहे. आणि थर्ड नॉर गेटसाठीचं आउटपुट काय असणार आहे y3 इक्वल्स टू बी प्लस ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट होल कॉम्प्लिमेंट. आता हे कसं आलं याचं डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे. y2 साठी इनपुट्स काय आहेत आपल्याकडे
तर y2 साठी इनपुट्स आहेत ए आहे आणि ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट आणि याचं ॲडिशन घेऊन त्याचं कॉम्प्लिमेंट काय असणार आहे, हे y2चं आउटपुट असणार. दॅट इज y2 इक्वल्स टू ए प्लस ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट होल कॉम्प्लिमेंट. आता इथं काय करायचं आपण, डी मॉर्गन्स सेकंड थेरम अप्लाय केला. डी मॉर्गन सेकंड थेरमवरून काय आलं, तर कॉम्प्लिमेंट ऑफ सम ऑफ टू इनपुट व्हेरिएबल्स इक्वल्स टू द प्रॉडक्ट ऑफ देअर कॉम्प्लिमेंट. म्हणजेच काय आलं, ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट होल कॉम्प्लिमेंट. ओके. आता y2 इक्वल्स टू काय आला, तर ए कॉम्प्लिमेंट. आता ह्याला इथं परत काय केलं आपण, डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम अप्लाय केला. कॉम्प्लिमेंट ऑफ प्रॉडक्ट ऑफ टू इनपुट व्हेरिएबल्स इक्वल टू द सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. म्हणजेच काय आला, ए कॉम्प्लिमेंट इंटू ब्रॅकेट ए कॉम्प्लिमेंटचं कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंटचं कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंटचं कॉम्प्लिमेंटचं गेट कॅन्सल्ड. y2 इक्वल्स टू ए कॉम्प्लिमेंट इंटू ब्रॅकेट ए प्लस बी आणि y3 इक्वल्स टू बी कॉम्प्लिमेंट इंटू ब्रॅकेट ए प्लस बी हे आलेलं आहे. आता हे काय केलं, ॲज अ इनपुट फॉर फोर्थ नॉर गेट आपण वापरलं. फोर्थ नॉर गेट वापरल्यानंतर ॲज अ इनपुट आपण वापरल्यानंतर हे कसं आलं, y इक्वल्स टू ए बी प्लस ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट. हे कसं आलं आहे आपण इथं पाहणार आहोत. ए कॉम्प्लिमेंट इंटू ब्रॅकेट ए प्लस बी कॉम्प्लिमेंट इंटू ब्रॅकेट ए प्लस बी होल कॉम्प्लिमेंट. आता काय केलं, ए प्लस बी यातून कॉमन काढला कारण दोन्हीकडेही सेम आहे. ए प्लस बी कॉमन काढल्यानंतर राहिलं काय, ब्रॅकेटमध्ये ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट आणि होल कॉम्प्लिमेंट ॲज इट इज. आता नेक्स्ट स्टेपला आपण काय केलं, तर डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम अप्लाय केला. काय फर्स्ट थेरम, कॉम्प्लिमेंट ऑफ प्रॉडक्ट ऑफ टू इनपुट व्हेरिएबल्स इज इक्वल टू द सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. दॅट इज ए प्लस बीचं कॉम्प्लिमेंट प्लस ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट होल कॉम्प्लिमेंट. आता इथे परत डी मॉर्गनचा सेकंड थेरम अप्लाय केला, जो की कॉम्प्लिमेंट ऑफ सम ऑफ टू इनपुट व्हेरिएबल्स इक्वल्स टू द प्रॉडक्ट ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. इथं देखील तोच अप्लाय केला. कॉम्प्लिमेंट ऑफ सम ऑफ टू इनपुट व्हेरिएबल्स इक्वल्स टू द प्रॉडक्ट ऑफ देअर कॉम्प्लिमेंट. इथं आलं ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट प्लस ए कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट. आता आपल्याला फायनली काय भेटणार आहे, ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंटचं कॉम्प्लिमेंट गेट कॅन्सल्ड, बी कॉम्प्लिमेंटचं कॉम्प्लिमेंट गेट कॅन्सल्ड. दॅट इज ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट प्लस ए बी हे आपल्याला मिळालेलं आहे फायनल. आता हे आहे ट्रुथ टेबल. ट्रुथ टेबलमध्ये आपण पाहिलं ए आणि बी काय आहेत, इनपुट्स आहेत 0 0 0 1 1 0 1 1 आणि एक्सनॉर गेट हे काय आहे, तर एक्सॉर गेटचं अपोजिट आहे. त्यामुळे एक्सॉर गेटचं आपल्याला आउटपुट माहीत होतं 0 1 1 0 होतं, तर एक्सनॉर गेटचं आउटपुट काय असणार आहे 1 0 0 1 असणार आहे. थँक्यू फॉर युअर काइंड अटेन्शन. जर तुम्हाला काही शंका असतील तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन भेटेल. थँक्यू.